हर हर महादेव. नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँडमास्टर, ज्योतिषतज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे वेद भविष्याच्या या कार्यक्रमात स्वागत करते. पाहूया राशीनुसार या आठवड्याचे भविष्य. मेष रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिक्षणात चढ उतार येईल. व्यापार, जर तुम्ही शेअर बाजाराच्या संबंधित काही काम करत असाल तर शेअर बाजारात गुंतवणूक करता तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. नोकरीच्या जातकांना त्यांच्या पगारात वृद्धी होण्याची संकेत दिसत आहेत. परिवारासंबंधी कुटुंबात प्रेम वाढेल. माता पिता सोबत काही समस्या असल्यास त्या दूर होतील. आरोग्य, जर तुमच्या कुंडलीमध्ये केतू ग्रह चांगल्या परिस्थितीत नसल्यास तुम्हाला तब्येतीची तक्रार होऊ शकते. शुभ दिनांक 3, शुभवार गुरुवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय, दत्त मंदिरात 108 वेळा दत्त मंत्राचे जप करावे. वृषभ रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना एकाग्रतेची कमी वाटेल. करिअर करता तुमची चांगल्या ठिकाणी निवड होऊ शकते. व्यापार, व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर 100 वेळा विचार करावा लागेल, कारण काही समस्या उद्भवणार आहेत. नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये घर खर्चात काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. परिवारासंबंधी तीर्थयात्रेला जाऊ शकता. तुमच्या नात्यात विवाह होण्याची शक्यता आहे. आरोग्य, या आठवड्यात आरोग्य ठीक राहण्याकरिता तुम्ही योगा करण्याकडे लक्ष द्याल. शुभ दिनांक 2, शुभवार सोमवार बुधवार, शुभ रंग पांढरा. उपाय, गणपतीला 21 दुर्वा अर्पण करावे. मिथुन रास विद्यार्थ्यांनी या आठवड्यात तब्येतीची तक्रार असल्यामुळे अभ्यास बरोबर करू शकणार नाही. व्यापार, या आठवड्यात व्यापारासाठी हा काळ मध्यम राहील. नोकरीच्या ठिकाणी थोडा तणाव असल्यामुळे तुम्हाला कामात मन लागणार नाही. परिवारासंबंधी तुम्हाला या आठवड्यात आपल्या परिवाराची काळजी घ्यावी लागेल. परिवार एकत्र राहण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आरोग्य, तुम्हाला डोळ्याचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 5, शुभवार शुक्रवार, शुभ रंग गुलाबी पांढरा. उपाय, शुक्रवारी दुर्गा मातेची सेवा करावी. कर्क रास विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये कलात्मक गोष्टीकडे जास्त कल राहील. व्यापार, या आठवड्यामध्ये व्यापारात समस्या निर्माण होऊ शकते. व्यापाराला घेऊन काही गुंतवणूक करावी लागेल. या आठवड्यात नोकरीच्या जातकांना ऑफिसच्या कामाकरिता दुसऱ्या लोकांचे सहयोग घ्यावे लागेल. परिवारासंबंधी तुमच्या भावावर प्रेम राहील. तुमच्या वाणीमध्ये उग्रता असल्यामुळे तुम्ही त्यांचा बोलण्याचे उलटे रूप घेऊ शकता. आरोग्य, तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. गाडी जपून चालवावी. शुभ दिनांक 30, शुभवार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, गुरुमंत्राचा 108 वेळा जप करावा. सिंह रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यापार, तुमच्या व्यापारातही स्थायी वृद्धी होण्याचे योग बनत आहेत. नोकरीच्या जातकांना या आठवड्यात नोकरी बदलण्याची इच्छा होईल. परिवारासंबंधी तुमच्या वडिलांसोबत संबंध सुधारतील. घरात कार्यक्रमाचे आयोजन होईल. आरोग्य, तुमच्या कुंडलीतील राहू जर ठीक नसेल तर आरोग्याची समस्या होऊ शकते. शुभ दिनांक 7, शुभवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा. उपाय, कुलदेवीचा मान ठेवावा. कन्या रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष कमी पण मित्रांसोबत बाहेर जास्त लक्ष राहील. व्यापार, कुठल्याही प्रकारच्या शॉर्टकट वापरू नका आणि विचार न करता कुठेही हात टाकू नका, तेव्हाच व्यापार पुढे जाऊ शकेल. या आठवड्यामध्ये तुम्हाला दोन्ही क्षेत्रात घर आणि ऑफिस मध्ये सावधानी ठेवावी लागेल. परिवारासंबंधी तुमच्या परिवारात पाहुणे येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीला थोडा त्रास होऊ शकतो. आरोग्य, तुमच्या आईचे आरोग्य बिघडू शकते. तुम्ही थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्हालाही आजार होऊ शकतो. शुभ दिनांक 6, शुभवार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, एखादा श्वान घरी पाळावा. पक्ष्यांना अन्न खाऊ घालावे. तुळ रास विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आव्हानाने भरलेला राहील. व्यापार, तुमच्या व्यवसायात तुमची कमाई चांगल्या प्रकारे वाढेल पण तुमच्या खर्चातही वाढ होईल. नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे राहील. परिवारासंबंधी तुम्ही तुमच्या गोड वाणीमुळे परिवारातील प्रत्येक व्यक्तींना एकत्र कराल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चढ उताराने भरलेला राहील. शुभ दिनांक 7, शुभवार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, सोमवारी शिव मंदिरात बेलाचे झाड अर्पण करावे. वृश्चिक रास विद्यार्थी, या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरची चांगली संधी चालून येईल. नोकरीही लागू शकते. व्यापार, तुमच्या व्यवसायामध्ये या आठवड्यामध्ये चांगली कमाई होऊ शकते. नोकरीमध्ये तुमचे पद वाढू शकते. कामाकडे विशेष लक्ष द्या. तसेच नोकरी बदलण्याचे योग बनतील. परिवारासंबंधी
जीवनसाथी सोबत वाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवावे. आरोग्य, तुम्हाला डोळ्याचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 1, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, रोज गुरुमंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरु नसेल तर गुरु बनवावे. धनुरास, विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम राहणार आहे. तसेच नवीन जॉब साठी हा काळ छान आहे. व्यापार, व्यवसायामध्ये अनावश्यक खर्चापासून बचाव करावा लागेल. तसेच तुम्ही धन कमावू शकता. नोकरी, या आठवड्यात तुम्हाला मोठ्यांचे प्रेशर राहील. कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, नाहीतर चुका होऊ शकतात. परिवारासंबंधी, या आठवड्यात तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवन सांभाळावे लागेल. आरोग्य, तुम्हाला डोक्याचे दुखणे होऊ शकते. मोठ्यांना वाताचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 7, शुभ वार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, शनी मंदिरात शनिवारी तेल चढवावे. मकर रास, विद्यार्थी, या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. व्यापार, या आठवड्यामध्ये व्यापारामध्ये थोडे आर्थिक रूपात नुकसान होऊ शकते. हिम्मत करून सामना करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे लागेल. हे तुमच्यासाठी फलदायी ठरेल. परिवारासंबंधी, या आठवड्यात तुम्ही कुटुंबाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य, तुमचे परिवाराचे स्वास्थ्य छान राहील. शुभ दिनांक 3, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पांढरा. उपाय, पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालावे. गायीची सेवा करावी. कुंभ रास, विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये काही अडचणींना सामना करावा लागेल. व्यापार, या आठवड्यात व्यवसायात वृद्धी होण्याचे योग बनतील. नफा होऊ शकतो. नोकरीच्या जातकांना करिअरच्या बाबतीत उत्तम यश मिळेल. जे पण काम तुम्ही हातात घेतले आहे ते हळूहळू यशस्वी होईल. परिवारासंबंधी, या आठवड्यात जीवनसाथीला जरा जपून घ्यावे लागेल. घरात वाद होऊ नये त्याची काळजी घ्यावी. आरोग्य, तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 6, शुभ वार मंगळवार, शुभ रंग गुलाबी लाल. उपाय, शुक्रवारी शुक्रबीज मंत्र करावा. मीन रास, विद्यार्थ्यांनी या आठवड्यात विदेश यात्रेला जाण्याची बातमी मिळेल. व्यापार करिता सुद्धा तुम्हाला बाहेर चांगले ऑफर्स मिळू शकतात. नोकरीमध्ये उत्तम काम कराल आणि तुमचे वरचे अधिकारी तुमच्यावर संतुष्ट राहतील. परिवारासंबंधी, घरात धार्मिक कार्य होतील. हा काळ घरातील सर्व व्यक्तींसाठी चांगला आहे. आरोग्य, डोळ्यासंबंधी समस्या किंवा पायदुखी होऊ शकते. शुभ दिनांक 7, शुभ वार गुरुवार शुक्रवार, शुभ रंग पिवळा गुलाबी. उपाय, गुरुवारी गणपतीची सेवा करावी. कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर, व्यापार अशा विविध विषयांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क करावा. नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।